कैसा है ये बंधन अनजाना, मैंने नहीं जाना तूने नहीं जाना। येथे तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की तर मी हे गाणं का गात आहे, तर आज आपण शिकतोय क्रियापदाची रूप आणि टेन्स क्रियापदाच्या रूपानं म्हणतो, म्हणजे काळ क्रियापदाच्या रूपानं म्हणतो तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, जो अभी तक ज्यादातर लोगों ने नहीं जाना। ठीक आहे, इंग्लिश शिकायचंय तो चलो लातूर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत क्रियापदाची रूप। तर याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असे 5 रूपामध्ये असं मी डिवायडेशन केलेलं आहे, केवळ विद्यार्थ्यांना समजावे म्हणून। तर येथे राईट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे, रोट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे, रिटर्न हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे आणि क्रियापदाच्या मूळ रूपालाच इथे आपण आयएनजी प्रत्यय लावलेला आहे। तर आयएनजी म्हणजे मराठीमध्ये त्याचा अर्थ त असा घेतला जावा। काय? त असा त्याचा अर्थ घेतला जावा। येथे मी राईट हेच क्रियापद येथे घेऊन त्याला आयएनजी लावल्यामुळे त्याचा अर्थ लिहित असा झालेला आहे। ठीक आहे, पुढे मी काय इथं पाचवा जो आपला इथं कॉलम आहे बिन प्लस आयएनजी, म्हणजे येथे जो काळ असतो तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो। तर लिहित आलेलो आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो, लिहित आलेलो होतो म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो आणि लिहित आलेलो असेल म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असतो। सिंपल आहे एकदम। तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा एकदा बघू शकता, राईट म्हणजे लिहितो, राईट हे रूप फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये येते। येथे लिहिले म्हणजे फक्त साध्या भूतकाळामध्ये म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये येते आणि लिहिले आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये येते, लिहिले होते पूर्ण भूतकाळामध्ये येते आणि लिहिले असेल हे पूर्ण भविष्य काळामध्ये येते। इथे लिहित आहे म्हणजे चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, लिहित होतो म्हणजे पास्ट कंटिन्यूअस टेन्स आणि लिहित असेल म्हणजे फ्युचर कंटिन्यूअस टेन्स अर्थात चालू भविष्य काळ। आणि याच्या खाली सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण एम इज आर हा क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म असतो, वॉज वेर हा क्रियापदाचा दुसरा फॉर्म असतो, बिन हा तिसरा फॉर्म असतो, सगळ्यात महत्त्वाचा बिन हा फॉर्म आहे। आणि इथे एम इज आर चा बीइंग हा आयएनजी युक्त फॉर्म आहे। जर तुम्ही बिन आणि बीइंग याचा जर अर्थ समजून घेतला तरी तुमचे 10% स्पोकन इंग्लिश परफेक्ट बनू शकते। हॅव हॅज हे फर्स्ट फॉर्म मध्ये असते, हॅड हा सेकंड फॉर्म आहे, बिन हा थर्ड फॉर्म आहे, हॅविंग हा हॅव आणि ह्याचा आयएनजी फॉर्म आहे आणि ते बिन प्लस हॅविंग म्हणजेच हा इथे काळ कोणता असतो, इथे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस असं न म्हणता आपण त्या काळामध्ये सोयीनुसार त्याचा अर्थ घ्यावा। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।